नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी मुख्य ब्रेकिंग न्यूज कडे वळतो आहे। तर मित्रांनो, आपली आजची बातमी आहे तर ब्रेकिंग न्यूजची आजचे महत्त्वपूर्ण अपडेट, राज्य कर्मचारी संदर्भात महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित, जाणून घ्या जी.आर. सविस्तर। या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याबाबत महत्त्वपूर्ण जी.आर. निर्गमित, दिनांक 19 जून 2025 रोजी शासन निर्णय निर्गमित। शासन निर्णय निर्गमित करण्याचे मुख्य उद्देश काय आहेत? या शासन निर्णयाचा फायदा कोणास होणार आहे? शासन निर्णयानुसार कोणते बदल दर्शविण्यात आले आहेत? या उपरोक्त प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती चला तर जाणून घेऊया। ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून शासन निर्णयाचे स्पष्टीकरण म्हणजे ब्रेकिंग न्यूज वजा शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पाहूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा। तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आज दिनांक 19 जून 2025 रोजी राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। मराठी भाषा विभागामार्फत आज दिनांक 19 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विहित केलेल्या परीक्षेसाठी नियुक्त केलेली सर्व यतदर्श मंडळे 21 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार बरखास्त करण्यात आली आहे। सदर शासन निर्णयानुसार मराठी भाषा परीक्षा, हिंदी भाषा परीक्षा, मराठी टंकलेखन परीक्षा, मराठी लघुलेखन या सर्व परीक्षा भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणार आहे। तसेच सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे, अभ्यासक्रम निश्चित करणे, उमेदवाराकडून अर्ज मागवणे, अर्जाची छाननी करणे, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांची छापाई करणे, गुण देण्याची कार्यपद्धती निर्धारित करणे, निकाल जाहीर करणे, परीक्षार्थी उमेदवारांच्या कार्यालयांना कळवणे इत्यादी परीक्षांचे नियोजनाच्या संदर्भात सर्व जबाबदारी आता भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांची आहे। त्यामुळे पूर्वीच्या दिनांक 31 डिसेंबर 1987 व दिनांक 10 जून 1976 या व्यतिरिक्त ज्या शासन निर्णय व शासन परिपत्रकामध्ये यतदर्श मंडळाची परीक्षा असे लिहिले असेल या ऐवजी भाषा संचालनालयाच्या परीक्षा असे वाचावे असा शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे। सदर निर्गमित केलेले शासन परिपत्रक शासन निर्णय आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या शासन निर्णयाची लिंक देण्यात येत आहे। शासन निर्णयाची लिंक ही निळ्या अक्षरात दिसते ही आहे। येथून आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मधून PDF घेऊ शकता। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव सादर केला आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।